शेतात हात मळणाऱ्या माय बहिणींसाठी आज काळ ठरला। कामासाठी नांदेडच्या आलेगाव शिवारात गेलेल्या महिला मजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली। ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आणि काही क्षणातच आयुष्य उद्ध्वस्त झालं। 3 जणांना वाचविण्यात यश, पण अजूनही 8 महिला विहिरीच्या गर्भात। नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवार सकाळची वेळ। ट्रॅक्टर मध्ये बसलेल्या होत्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज गावच्या महिला मजूर। शेतमजुरीसाठी निघालेल्या या माय बहिणींचं आयुष्य काही क्षणातच बदलून गेलं। चालकाचे नियंत्रण सुटले, ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य सुरू केलं। त्यांना 3 महिलांना आणि एका पुरुषाला वाचविण्यात यश आलं। मात्र 8 महिला विहिरीतच अडकल्याची भीती आहे आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला असल्याची ही शक्यता वर्तविली जात आहे। विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं असल्यामुळे बचाव कार्य अत्यंत कठीण होत आहे। स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं, मात्र वेळ गेल्यानं हळूहळू निराशेने परिस्थिती व्यापली। मी 2 महिन्याला वाचलं, पूर्वबाई कांबळे आणि पार्वती गुरड। बरी सकाळी घटना कशी घडली, काय पाहिलं? 7:30 वाजता घटना घडली। हो, ट्रॅक्टर कोसळलं हे कसं कळालं? तुम्ही ट्रॅक्टरमध्ये होते का? नाही, मी ट्रॅक्टर मध्ये होतो, वरच्या भूमीवर होतो। मी बघलं ना तिथून झडेल पण आवाजाला बाया चिरकल्या, मी पळत आलो वरच्या बंडातून भूमीवरच्या। तर तुमची महिला पण ट्रॅक्टर मध्ये होती। हो, त्यांना तुम्ही बघितलं तिथे आला? नाही ना, बघितलं दिसलं ते ट्रॅक्टर मधातच गेलं डायरेक्ट। बरी घटना कशामुळे झाली असेल, काय वाटतं? का कशामुळे काय माहिती, मी वरच्या बंडात होतो तिकडे। ट्रॅक्टर कुठलं होतं? ट्रॅक्टर इथं आले होते। ड्रायव्हर पण विहिरीमध्ये आहे, पळून गेला। सर्वजण कुठले? इथे गुंजूची वसमत तालुक्यात, वसमत तालुका, हिंगोली जिल्हा। भेंबूरून जायला नवजी नगर गुंज। टोटल आम्ही बाया सगळं त्याच्या सगळं 11-12 माणसं होतो। किती जणांना काढलं? 3 काढलं। मला 7 होतं। ड्रायव्हर पळून गेला। त्या महिला शेतात पोटासाठी गेल्या होत्या, पण नियतीनं त्याचा जीवच घेतला। हा केवळ अपघात नाही, तर हा ग्रामीण भागात अजूनही असलेल्या अव्यवस्थेचा चटका आहे। मजुराच्या सुरक्षतेसाठी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नांदेडच्या विहिरीत जे घडलं ते उद्या कुठं घडणार नाही याची शाश्वती कोण देणार? सिटी न्यूजच्या वतीने सर्व महिला मजुरांना भावपूर्ण श्रद्धांजली।